Hello my dear friends, welcome back to my Monica Home Study YouTube channel. 60 days English grammar कोर्सचा डे 42 हा आज आलेला आहे. बिलकुल झिरो पासून इंग्लिश शिका अगदी फ्री फक्त आणि फक्त मोनिका होम स्टडी यूट्यूब चॅनलवर. सो आज आपण प्रेपोजिशनचा जो वापर आहे तो आपण फ्रेजमध्ये करणार आहोत. चला तर आपल्या व्हिडिओला आपण लवकरात लवकर सुरू करूया. सम प्रेपोजिशनल फ्रेजेस. पहिलं आपलं प्रेपोजिशन आपण बघितलं होतं इन्स्टेड ऑफ, म्हणजेच च्या ऐवजी. आता त्याचे इन्स्टेड ऑफचा आपण वाक्यामध्ये प्रयोग करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रॉंग आणि राईट क्वेश्चन्स घेतले होते, ॲप्रोप्रिएट यूज ऑफ प्रेपोजिशन. त्याच प्रकारे आज आपण फ्रेजेसचा यूज बघणार आहोत सेंटेन्समध्ये. फर्स्ट आहे इन्स्टेड ऑफ, म्हणजेच च्या ऐवजी. एक्झाम्पल आहे पहिलं, माय फ्रेंड गेव अ पेन इन्स्टेड ऑफ माय बुक, म्हणजे माझ्या फ्रेंडने मला पेनच्या ऐवजी पुस्तक दिले. सेकंड आहे प्रोनाउन इज यूज instead of noun. This is a definition of pronoun. आठवतंय का की आपण प्रेपोजिशनमध्ये बघितलं होतं, पार्ट्स ऑफ स्पीचमधलं आपण प्रोनाउनमधली डेफिनेशन बघितली होती. आठवतंय ना? आपण हेच डेफिनेशन घेतली होती. प्रोनाउन इज यूज इन्स्टेड ऑफ अ नाउन, म्हणजे नाउनच्या ऐवजी आपण प्रोनाउनचा वापर करतो. दुसरा आहे ॲट द टॉप ऑफ, सर्वात वरती. हे सुद्धा प्रेपोजिशन आहे. याचा आपण कसं यूज करू शकतो? द नेम ऑफ माय फ्रेंड वॉज ॲट द टॉप ऑफ द लिस्ट. माझ्या मित्राचं नाव किंवा माझ्या मैत्रिणीचं नाव त्या लिस्टमध्ये सर्वात वरती आहे. तिसरा आहे बिकॉज ऑफ, म्हणजेच त्यामुळे. एक्झाम्पल काय राहील याचं? ही कुड नॉट पे हिज फीज बिकॉज ऑफ दिस पॉवर्टी. फोर्थ आहे ऑन बिहेल्फ ऑफ, म्हणजेच त्या वतीने. आपण म्हणतो ना, तिच्या वतीने मी सॉरी मागते किंवा म्हणते. आपण सेंटेन्सेस बोलतो मराठीमधून. आता आपण इंग्लिशमधून बघूया. ही वॉज ऑनर्ड ऑन बिहेल्फ ऑफ अवर स्कूल, म्हणजे तिला एक सन्मान मिळाला स्कूलच्या वतीने. पाचवा आहे इन फ्रंट ऑफ, म्हणजेच च्या समोर. आता माय होम इज इन फ्रंट ऑफ मंदिर, आपण असंही म्हणू शकतो. इथे सेंटेन्स काय दिलेला आहे? देअर इज अ गार्डन इन फ्रंट ऑफ द स्कूल, स्कूलच्या समोर एक गार्डन आहे. अशा पण फ्रेजेस केलेले आहे इथे. म्हणजेच इन्स्टेड ऑफ, ॲट द टॉप ऑफ, बिकॉज ऑफ, ऑन बिहाफ ऑफ, इन फ्रंट ऑफ याचा वापर तुम्हाला सेंटेन्समध्ये करायचा आणि ते एक सेंटेन्स तुम्ही कमेंटवर टाकणार आहात. हा तुमचा आजचा होमवर्क राहणार आहे. नेक्स्ट आपलं प्रेपोजिशन आहे, सिक्स्थ प्रेपोजिशन आहे इन परस्यूट ऑफ, म्हणजेच इन सर्च ऑफ. त्याला आपण इन सर्च ऑफ सुद्धा म्हणतो, म्हणजे च्या शोधात. पहिलं, पोलीस वेंट इन परस्यूट ऑफ द थीव्स, म्हणजे पोलीस चोरांच्या शोधात आहेत. आय ॲम इन सर्च ऑफ अ स्टीड जॉब, म्हणजे मी नोकरीच्या शोधात आहे. सातवा आहे इन स्पाईट ऑफ, म्हणजे एखादी गोष्ट असताना. इन स्पाईट ऑफ हिज सिकनेस ही अटेंड क्लास, तिने एखादी गोष्ट असताना त्याने क्लास जॉईन केला और अटेंड केला. आठवं इन ऑर्डर टू, म्हणजे च्या करिता. याचं सेंटेन्स काय होईल बघा बरं. वी मस्ट हॅव गुड एज्युकेशन इन ऑर्डर टू गेट अ जॉब, म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी त्याकरिता आपल्याला गुड एज्युकेशन, चांगलं शिक्षण घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल. म्हणजे आपण इथे यूज करतो आहे फ्रेजेस, म्हणजे प्रेपोजिशनचा यूज आपण फ्रेजेसमध्ये केलेला आहे. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. टेस्ट सिरीज द्यायला विसरू नका. अर्ध्या घंट्यामध्ये यूट्यूब शॉर्टवर लगेच अपलोड होईल. तर
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा. आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर तुमच्या मित्रांबरोबर शेअरही करा. बाय फ्रेंड्स.